हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजचा विषय थोडा खोल आहे, गंभीर आहे आणि आजच्या विषयाला आता कसं काय लोक कसं घेणार आहेत तर त्याचं मला काही माहिती नाही, पण मला जे वाटतं ते मी आज तुमच्या समोर एकदम मन मोकळं करून बोलणार आहे। विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे आणि धार्मिक भावना मला कोणाच्या काही दुखवायच्या नाही आहेत। उलट ज्यांनी त्या दुखवल्या आहेत किंवा ज्यांनी त्याचा चंग बांधलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी, तर अशांचा आज आपण पर्दाफाश करणार आहोत। आणि हे करण्याचं बळ मला त्या भगवंतानेच दिलेलं आहे, तो पाठीराखा आहे आणि तो माझं सदैव रक्षण करेल याची मला खात्री आहे। आणि म्हणून आज मी हे पॉडकास्ट करण्याचं धाडस करत आहे। सो होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडेल आणि त्यातनं मला जो संदेश द्यायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल हीच अपेक्षा करते। आणि सुरू करूया आजच्या पॉडकास्टला। मुळात वारी आणि दिंडी ह्यातला फरक या डुकऱ्याने समजून घेतला पाहिजे। कशालाही वारी म्हणतो की जे लोक चालत आहेत त्या चालणाऱ्या लोकांनाही वाऱ्या निघाल्यात, त्याला वाऱ्या नाही, त्याला दिंडी म्हणतात। ही जी पदयात्रा आहे, तो जो सोहळा आहे त्याला वारी असं म्हणतात। आणि त्यामध्ये जे ग्रुप्स चालतात किंवा जे संप्रदायातली लोक पदयात्रा करतात त्या ग्रुपला दिंडी असं म्हणतात। मूर्ख माणूस आधी तो बेसिक फरक शिकून घे। आणि वारीला असं कोणीही मेकअप करून आणि क्रॉक्स घालून पिवला गॉगल चढवून जात नाही। छपरी माणूस वारीला जाणाऱ्या व्यक्ती किंवा भक्तगण हे अंतर्मनाने आतून बाहेरून स्वच्छ असतात, चांगले असतात, प्युअर असतात। तुझ्यासारखे नाही आहेत, समजलं ना? तुझी तर लायकीच नाही आहे। नुसतं वारीला गेलं किंवा दिंडीमध्ये सामील झालं, नुसतं त्याच्यामध्ये थोडं 4 पावलं थिरकलं आणि फोटोशूट वगैरे केलं म्हणजे आपण निस्सिम भक्त झालो आणि आपण खूप पवित्र आहोत असा त्याचा अर्थ होत नाही। तू परमेश्वराची त्या वारीची विटंबना केली आहेस। तुझ्यासारख्या माणसाने वारीमध्ये सामील होणं म्हणजे त्या वारीचा अपमान आहे। अगदी पहिल्या दिवशी ज्या दिवशी तू निघालास आणि तिथे गेला आणि तिकडे जाऊन हॉटेल वगैरे, म्हणजे तुला तर ते योयो टू शोयो शोधणारा माणूस तसाच प्रत्येक वेळेला जिथे जातो तिकडे आयत्या वेळेला हॉटेल शोधतो आणि ते तुला मिळतंही, कारण का तुला तर ती सवयच आहे। तुझं कॅरेक्टरच तसलं आहे की तू प्रत्येक वेळेला हीच कामं करतो, फक्त इतर वेळेला वेगळ्या कारणासाठी करतो आणि या वेळेला वेगळ्या कारणासाठी। चिमाईला पण एक्सपिरियन्स येतच असेल की कसं आपली मुलगी आणि जावई कसे आधी योयो शोयो शोधायचे, कसं ते फील येत असेल ना, कळत असेल की आपली मुलगी कसं काय ह्याच्याबरोबर जायची आणि मग असं आयत्या वेळेला कुठेतरी योयो शोयो शोधून राहायचे। तर तेच बघून ठेवा चिमाई की कसं काय आहे ते, कसं तुमची मुलगी काय काय करायची आणि कसं म्हणजे तुमच्या जावयाला कशी वर्षानुवर्षाची सवय आहे, अजूनही जात असेल तो। फक्त पार्टनर चेंज होत असतील त्याचे। सारखा आपला आमचं पुणे, आमच्या पुण्याला नावं ठेवू नका आणि असं आडून सरकॅस्टिकली तू पुण्याची बदनामी करत होता। पुण्याला हसत होते दोघे मिळून, 1 ते 4 म्हणे बंद असतं आणि इथे आरामच करतात आणि इथे गल्ली आणि हे ते, आणि तुझी ती ID बनवली आहेस त्याच्यावरनं माहितीच आहे की तुझा आणि पुण्याचा संबंध तुझं तेवढा पुरताच आहे संबंध। तू कशासाठी येतो आणि तुमचं पुणे आणि तुमचं कोण आहे पुण्यामध्ये ते तुला सवय आहे ना। सारखं पेठेत बसलेला असतो गल्ला जमा करायला, आहेतच, नाहीतरी दातातनं काढणारीला बसवतोस ना तिकडे, मग तिचा गल्ला गोळा करायला जातोस। ढबी ढुल्ले काय आहे ना, जेव्हा आपण ID बनवतो तेव्हा आपण काय ID बनवली आहे, त्या IDवरून आपण काय कॉमेंट करतो, त्याच्यातनं आपलंच कॅरेक्टर कसं दिसतंय ह्याचा पण थोडा विचार करावा। तू बुधवार पेठेला नावं ठेवतोस ना, आणि बुधवार पेठ म्हणजे तुझ्यासाठी एकदम लांछनास्पद आणि तू असं काहीतरी म्हणजे एकदम घाणेरडं आणि ती पेठेत बसते आणि ती हे करते ते करते असं त्या IDवरनं तू कॉमेंट करत असतोस ना माझ्याबद्दल। तर मला तुला इतकंच सांगायचं आहे की त्या बायकांची मजबुरी असते रे, कोणी हौसेने मौजेने मज्जा वाटते म्हणून आणि मला हेच करायचं आहे, मला आयुष्यात हेच बनायचं आहे आणि मला तिथेच जाऊन काम करायचं आहे, तिथेच जे काही चालतं त्या गोष्टीमध्ये मला फार इंटरेस्ट आहे असं कोणाला वाटत नसतं। त्या बायकांच्या व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी ना तेवढं मोठं मन असावं लागतं जे तुझ्याजवळ नाही आहे।
मोठ्या मुलीच्या गोष्टी करतो ना. तू रील टाकलीस ना की मुलगी असणं म्हणजे भाग्याचं असतं आणि परमेश्वर असं कोणाच्याही पदरी मुलगी देत नाही आणि कसं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असतं तेव्हा मुलगी जन्माला येते, हा त्या काय 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 ते बकवास केली आहे. अरे तुझ्यासारखा माणूस बोलतोय, लाज नाही वाटत? एकीकडे हे असं बोलायचं आणि दुसरीकडे असले धंदे करायचे. त्या बायका तर त्यांची मजबुरी म्हणून करतात. तू काय करतो? तू कशाला करतो? तुझं तर सगळं चांगलं आहे ना, बापाने कमवून ठेवलेलं आहे ना, तरी पण नाही, तरी पण आई बहीण मुलगी सगळ्यांना विकायला काढलीस तू. मग तुला तर काय म्हटलं पाहिजे? तुझं तर सर्व चांगलं असून हे धंदे करतो डल्ले कुठचा. दुसऱ्यांच्या आई बहिणीची इज्जत तर तुला करता येत नाही. लास्ट टाइम तुझे सगळे कॉमेंट्स लावले होते ना, ते पॉडकास्टची लिंक पण मी आज डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्यांनी बघितलं नसेल की हा काय प्रकारचा माणूस आहे, कसं बोलतो इतर बायकांशी, ते तुम्हाला त्यातून स्पष्ट होईल. जसं तू म्हणतोस ना, देव आपल्याला ह्यासाठी मुलगी देतो आणि असं सगळ्यांनाच देत नाही आणि काही लोकांना देतो, ते स्पेशल असतात. तर ह्याचा दुसरा एक अँगल पण आहे. देव अशाही लोकांना मुलगी देतो ज्यांना मुलींचा आदर नसतो, ज्यांना माहिती नसतं, ज्यांनी नुसतं आयुष्यात दुसऱ्यांच्या मुलींना, इतर मुलींना, आपल्या घरातल्या बाहेरच्या मुलींची इज्जत काढलेली असते. तर त्यांच्या पदरी मुलगी देऊन देव त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतो की जेव्हा स्वतःच्या मुलीबरोबर काही गोष्टी घडतात किंवा आता स्वतःची मुलगी आहे तर आपण तिला कसं जपू, त्यांना ती जाणीव करून द्यायचा देवाचा प्रयत्न असतो की जे तुम्ही केलं आहे ते आता तरी कुठे बंद करा, आता तरी सुधरा, कारण आता तुमच्या पदरात मी मुलगी दिलेली आहे. पण काही लोक असतात ना तुझ्यासारखे ढबी डुल्ले, ते लोक ना कधीच सुधरत नाहीत. ते स्वतःच्या मुलीलाच विकायला काढतात आणि तोपर्यंत करत राहतात जोपर्यंत त्यांना एक मोठा दणका बसत नाही. आणि तो दणका कधी ना कधीतरी बसणार तुला आणि तेव्हा तुझे डोळे उघडणार. तोपर्यंत तो पिवला गॉगल लावून सगळं पिवलं हागत बस. सो हे फालतू रील आहे ना टाकणं बंद कर आणि त्याच्या मागे ना असलं काहीतरी बॅकग्राऊंड स्कोर लावणं तर त्याहूनही बंद कर. कारण जेव्हा तू ही फालतूगिरी करशील ना तेव्हा मी तुला ह्या गोष्टीची जाणीव करून देईन आणि कदाचित त्याचसाठी मला देवाने पण इथे धाडले. स्वतःच्या मुलीला ना शूट करणारा माणूस तू. लोकांनी सांगून पण ते तुला काढता आलं नाही, ह्याचा अर्थ तू त्याचसाठी शूट केलं होतंस. त्याचसाठी तुला पाहिजे की तुझ्या मुलीला अशा अवस्थेत लोकांनी बघावं म्हणून आडून तिला असलं काहीतरी क्लिप्स टाकतो, असे काहीतरी शूट करतो आणि मुद्दामून ठेवतो. ते तुला फक्त कमाई पाहिजे बस, त्यातनं कसंही होऊ दे, कमाई होऊ दे. मग त्यासाठी तू कुठल्याही थराला जाशील. असा माणूस पांडुरंगाचा भक्त होऊच शकत नाही. असा माणूस दिंडीला सामील होऊच शकत नाही. असा माणूस वारीमध्ये जाऊच शकत नाही. तू तिथे गेला होतास फक्त आणि फक्त कमाईसाठी, तुझ्या फोटोशूटसाठी, तुझ्या चॅनलसाठी, तुझ्या कॉन्टेंटसाठी. पावत्या फाडल्या, मी माझ्याकडनं हे दिलंय, मी इतक्या पावत्या फाडल्या, अशा पावत्या असा करून दाखवत होता. अरे लाज वाटते का तुला? लाज वाटते? तू देवाला विकत घ्यायला निघालास. तू काय देणार देवाला? शिव्या येतात तोंडात माझ्या. अरे तू कसला कर्मदळीद्री भिक्कारडा टुक्कार माणूस डल्ल्या, तू काय देणार देवाला? तिथे पण देव विकत घेतला याने. असा आव आणि असं की माझी ओळख निघाली, मी ओळखीने आतमध्ये गेलो, माझी इथे पण अशी छोटी मोठी ओळख निघाली. अरे तू तर डल्ला आहेस रे. तुझी ओळख निघायला न निघायला काय झालंय? ती म्हातारी तिथे आपण जाऊया, तिला मोठं जायचं होतं, तिला नाही, तुझी एवढी ओळख होती तर मग तुम्हा दोघांनाच कसं जायला मिळालं, तिला का नाही मिळालं? मग एखादा माणूस म्हटला असता की बाबा म्हातारीला जाऊ दे, आम्ही काय जाऊ, आम्हाला कधी आता आयुष्य, जशी तुझी साली आधी घरवाली म्हणते ना की पुढे काय होणार आहे कोणाला काय माहिती, तर तू आता दरवर्षी जातोय, जर तू इतका मनाने सच्चा आहे तर तू म्हणशील अरे बाबा माझ्यापेक्षा तर हिचं आयुष्य आता म्हणजे म्हातारी झाली तर हिला पहिले आधी जाऊ दे चिमेला, नंतर आपण काय जाऊ आपण पुढच्या वर्षी. पण चिमेला नाही मिळालं दर्शन तुझ्या सो कॉल्ड ओळखीने. दोघेच गेले, तिथे पण पैसे दाबून गेलात का? हा लिमिट होतं की बाबा एवढ्यामध्ये इतने में इतना ही मिळेगा म्हणून दोघांनाच जायला देण्यात आलं. ओळख सांगतोय मोठा. सगळीकडे नुसता ओळख, कुठे पैसे देऊन, कुठे काय करून. हा अशा आविर्भावात असतो की ह्याने देवच विकत घेतलाय, देवाचं दर्शन विकत घेतलंय. नुसता आम्ही हे करून दिलं, आम्ही 500 रुपये देऊन गेलो, आम्ही 700 रुपये देऊन गेलो, आम्ही ओळख काढून गेलो. अरे महापाप आहे ते. त्या दर्शनाला काहीही अर्थ नाही. ते लाईन वाचवायला गेलास तू. सगळ्यांना जायला देतात
फक्त तुला लाईन लावायची नव्हती, तेवढा वेळ काढायचा नव्हता, कारण तुला उद्या धंद्याला लागायचं होतं ना सकाळी उठून. त्याच्यामुळे पैसे दाबले, काय ना काहीतरी केलं, झोल झपाट आणि घुसला आतमध्ये. अशाने देव कधीच असं नुसतं दर्शन आहे ना ते व्यर्थ असतं, काहीही त्यातनं तुम्हाला लाभत नाही. देव कधीच अशांना आशीर्वाद देत नाही. त्याचेच पैसे त्याच्याच ह्याच्यावरती मिळालेले त्यालाच तुम्ही देऊन मोठेपणा स्वतःचा, हा अहंकार कुठे घेऊन जाणार आहेस तू? वारकरी संप्रदायाचा सगळ्यात पहिला मूल मंत्र आहे की अहंकार बाजूला ठेवा. ज्या माणसामध्ये अतोनात इतका अहंकार ठासून भरलाय तो माणूस कसा काय ते पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ शकतो? अरे तेवढ्यापुरता तरी तो अहंकार गाळून जायचं होतं. तिथे पण तू त्याच ह्याच्याने गेलास, त्याच्यावरनं तुला पांडुरंगाने काय दिलं असणार ते पांडुरंगालाच माहिती. तिथे पण सांगतोय मोठा, मी चावीची पण फाडली, हा पावती चावीची. अरे कोणाला सांगतो तू? चावीची पाड, भावीची पाड, खावीची पाड आणि कोणाकोणाची पाड. तुझे जे कोण आहेत ना ठेवलेले त्यांच्या नावाची पण फाड आणि तुझ्या घाल. आम्हाला काही घंटा फरक पडत नाही, समजला का? चल फट. काय कॉन्टेंट नाही काय नाही, तर एकतर व्हिडिओचं एडिटिंग बघायचं, पुन्हा पुन्हा रिपीट तेच टाकत असतो. पहिल्या व्हिडिओचा अर्धा शेवटचा भाग 5 मिनिटाचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला टाकून दिलेला असतो. असल्या प्रकारचे व्हिडिओ काढतो हा नुसता हापापलेला. आणि कसा करत होता बघितलं तिकडे, एक तर सकाळी एवढं मेकअप आणि ड्रेस, आता ते याला मागे पडला वाटतं तो बन्सलवाला. हां, बन्सलला उघडा पाडला लोकांनी, तर बन्सल गेला, आता ह्या आला कोणतरी निवस्त्र वेडे. तयार वगैरे झाले, मेकअप वगैरे. अरे बापरे, असे असतात का वारकरी? वारीला जातात ते असे तयार होतात सकाळी रोज. असं बाबा मेकअप वगैरे, मेकअप आर्टिस्ट वगैरे घेतात आणि साडी ड्रेप वगैरे करून घेतात आणि सगळे तयारी करून असं एकदम तयार होऊन जातात ना वारीला. अरे तुम्ही जरी कोणीतरी ह्याला कॉमेंट केली होती की बाबा जरी तुम्ही फोटोशूट आणि ह्याला त्याला गेले असले तरी पण ह्याला तुमच्या ह्या जे काही तुम्ही केलं आहे त्याला मी मानते आणि तुमच्या हातून हे पुण्यच घडलं आहे आणि तुम्ही भारी आहात, तुम्हाला त्यातून आपसुकच तुमची पण थोडीशी यात्रा झाली, असं तसं काहीतरी लिहिलं होतं. तर मला त्या बाईला इतकंच सांगायचं आहे की बाई की असल्या लोकांना काही पुण्यबिण्य मिळत नसतं. आणि ह्याला जे लोक असे कॉमेंट करतायत ना, तुम्ही हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, तर त्यांना उत्तर देतोय नेक्स्ट टाईम. म्हणजे एकीने ह्याला एकदम छान कॉमेंट केली होती की बाबा तुझं इतकंच आहे ना, तर तू वारकऱ्यांचे जरा पाय दाबून द्यायचे होते, किंवा जे दिंडी असते त्यातल्या दिंडीतल्या लोकांचे पाय दाबून, ते एवढं पायपीट करून इतकं चालत जातात, त्यांचे पाय वगैरे दुखतात, तर ते त्याच्यातनं तुम्हाला पुण्य लाभलं असतं, तर ते करायला हवं होतं. तर नेक्स्ट टाईम म्हणतो. का नेक्स्ट टाईम? अजून चाललंय ना, जा गाडी घेऊन आणि दाब जरा. अजूनही वेळ गेली नाही आहे, संपली नाही आहे पदयात्रा, चालतायत अजून लोक, जा ना मग दाब. कशाला नेक्स्ट टाईम? आणि अजून एक तुला मी एक ऑप्शन देते की नेक्स्ट टाईमची वाट बघायची गरजच नाही आहे. जर तुला इतकंच आहे ना, तू एकदम निर्मळ मनाने, निस्वार्थ मनाने जर तू असं हे केलंयस, तर तुला जो रेव्हेन्यू मिळाला ना हे छापून, जितकं तू वारीवर छापलंस ना तितकं सगळं दान कर. नाहीतर मग काहीतरी कसलं तरी असं पाणी, अन्नदान असं काहीतरी कर. तो पैसा त्याला लाव, त्या वारकऱ्यांसाठी, त्या दिंडीतल्या लोकांसाठी. काय ना फुलाची पाकळी काहीतरी कर. म्हणजे ते जे काही फुलाची पाकळी तर गरजच नाही आहे, चांगला घसघशीत कमवला असणार येडा बनवून, तर ते जे काही तुझी कमाई झाली आहे, जे काही 4-5 गोष्टी आणि जितकं पण तू केलं ना, एकूण एक वारीवर छापलेला पैसा वारीला लाव. आहे हिम्मत? करून दाखव. चाल. कल करे सो आज कर, आज करे सो अब. उद्या करेन, नंतर करेन आणि पुढच्या वर्षी करेन. कशाला पुढच्या वर्षी? आम्हाला नाही माहिती तू असशील नसशील. हां, उद्याचं कोणाला माहिती बाबा? तुझीच बोलते ना साली आधी घरवाली की उद्या काय होणार आहे आम्हाला नाही माहिती, आपल्याला नसतं माहिती, तर आता उद्या काहीही होऊ शकतं. तर काहीही होऊ शकतं ना रे, मग उद्या तू नसशील तर मग कसं होणार? मग कसं तुझं ते राहील ना मग अर्धवट. मग आत्ताच कर बाबा काय करायचं ते. आणि कसे ते लोक दिंडी येत होती तर चल 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 फुगे, चल लवकर चल, खात काय बसली, चल लवकर. ते आले, आता आपल्याला घुसायचं आहे त्यांच्यामध्ये आणि थोडी नाटकं करायची. काय कळतं की नाही? नुसती आपली खाते दातातलं काढते. आली बाबा आली, चल चल.
त्याच्यामध्ये घुसले, त्या मुलीला घुसवलं. आणि वारकऱ्यांचं असतंच, त्यांना छोटं बेबी कोण असं लहान मुलगी कोणी असं दिसलं तर ते एकमेकांच्या पाया पडतात. लहानच नाही, असं लहान असेल तर मग लहान मुलांमध्ये देव वसतो असं म्हणतात, तर लहान मुलांना तर स्पेशली पाया पडतात. हा तर आणि मुद्दामून तिला असा पुढे पुढे करतोय, पुढे पुढे, आणि तिकडे जाऊन नाटकं करतोय आणि फक्त फोटो आणि व्हिडिओसाठी फुगड्या काय घालतोय आणि नाचतोय काय पिवला पिवला गॉगल घालून, आणि खाली पायामध्ये ती फुगी क्रॉक्स घालते. येडपडबाई. क्रॉक्स पण नाही, हा तेवढी पण लायकी नाही आहे यांची. सस्ते सस्ते. ती ही दाखवत होती ना त्या दिवशी, आपली भामटी दाखवत होती रस्त्यावरचे, रस्ते का माल सस्ते में, तसले घेतले तिने. इतकं होतं तर त्यांच्यात बसून ते खातात ते खायचं होतं, त्यांच्याबरोबर एक रात्र तरी काढायची होती, काही अंतर पार करायचं होतं. थकले लोगेच बसले एसी मध्ये हवा खायला. हुश बाबा खूप गरम झालं आणि आता असं इतकी गर्दी आहे, असं आहे तसं आहे. ती चिमीच एक फालतूबाई आहे, तिच्यामुळे ती पोरगी पण तशीच निप्पजली आहे, खाण तशी माती. आणि काय ते खायला वगैरे घेतलं, ती तर इतकी म्हणजे भुकेलेली असते, कधी तिला काय खायला नुसती झपाटतेच. आपले छोटं मूल आहे, त्याला काहीतरी त्याला पहिले आई भरवते, ते काय नाही तिला सोडते आणि स्वतःच तो डुकऱ्या म्हणतोय अगं बाई तिला दे, तिला खाऊ दे. नुसती आपली अशी तोंड विचकेल, ते होट असे फाकते, सगळं फाकायची सवय हिला. ते फाकून फाकून तोंड फाकून असं पूर्ण फाकलेलंच झालंय, फाकाडी. आणि नुसती असं कधी नाही मिळालं तसं असं खाते. तुम्ही पण इथे येऊन खाऊ शकता. अरे काय आम्ही तिथे काय खायला, काय तू खायला गेली आहे तिथे, तुला मिळत नाही भिकारडी. आणि राहिला प्रश्न ह्याच्या मुलीचा, तर हा खूप मोठा ब्रॅक करत होता, खूप असा एकदम दाखवतोय की बाबा मी तर अजूनपर्यंत एक पण मुलगी बघितली नाही. मग फुगी बोलते लगेच की नाही होतं, एक छोटं बाळ होतं. मी तरी नाही, मी माझ्या पुरतं बोलतोय. ओ मोठा आला, माझ्या पुरतं बोलतोय तर तुझ्या सांगते मी का नसतं. हां का, कारण का ते जेन्युइन आहेत, ते 18-18, 20-20 दिवस चालतात. समजलं का रे भुरग्या डुल्ल्या. ते कसं काय त्या मुलांना तुमच्यासारखं नाही एसीत बसून ओयो शोयो बुक करून राहतात. ते जेन्युइन आहेत, ते वारीला आलेले आहेत, ते दिंडीतनं येतात, ते चालत असतात. आणि पावसा पाण्याचं काही उन्हातानाचं सगळ्यामध्ये ते पूर्ण ते तेवढे दिवस पदयात्रा करतात. आणि काय मिळेल ते खातात, आणि बाहेरच वॉशरूम आणि या सगळ्या गोष्टी सगळं तुला काय माहिती आहे. आणि तिथे ते आपल्या लहान मुलांना घेऊन येतील का. तुमच्यासारखं फेक नाही आहे ना, जेन्युइन आहेत ते लोक, जेन्युइनली त्यासाठी भक्तीसाठी येतात, ते भक्तगण आहेत. ते तुमच्यासारखे डल्ले नाही आहेत, पैसा कमवायला आलेले नाही आहेत तिथे, म्हणून ते त्यांच्या मुलांना घेऊन येत नाहीत. कारण मोठी माणसं सगळं सहन करू शकतात, पण लहान मुलं नाही ना रे सहन करू शकत. सगळे असे प्रिव्हिलेज नसतात, आणि प्रिव्हिलेज असले तरीही ते त्या ह्याच्यापुरते एखादा सामान्य माणसाचाच एक वेश म्हणण्यापेक्षा एक सामान्य माणूस म्हणून एक म्हणजे सगळं मी तेच म्हटलं ना, सगळं अहंकार, सगळ्या सुखसोयी सगळं बाजूला ठेवून ते त्याच्यामध्ये अंतर्मनाने सामील झालेले असतात. त्याच्यामुळे ते त्या मुलांना घेऊन येत नाही, म्हणून तिथे लहान मुलं दिसत नाही. तू काय तिथे पण विकायलाच आणली होती, दाखवायला फोटो आणि हे ते मॉडेल ना मोठी, आणि काय काय दाखवलं असतंस. पण जाऊ दे आता, त्याच्यामुळे ते तुझ्या मुलीचं आणि त्यांच्या मुलांचं काहीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि इतकं काही महान काम आणि इतकं काही भव्य दिव्य आणि काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड असं काही तू केलेलं नाहीस ना, तुझ्या मुलीने केलं आहे. समजला तर गप्प बस, फालतूचं ज्ञान देऊ नकोस. नुसतं नाव ठेवल्याने कोणी ज्ञानी होत नसतं. मी पुन्हा एकदा हेच म्हणेन, ती मुलगी गोड आहे, निरागस आहे, पण हे लोक तिची वाट लावणार. ह्यांचं नशीब आहे, खरंच आहे की ह्यांचं नशीब चांगलं म्हणून ती यांच्या पोटी जन्माला आली, पण त्या मुलीचं नशीब वाईट आहे. त्या मुलीने काहीतरी भयानक, विदारक आणि घाणेरडे काहीतरी विचित्र कर्म असतील तिचे, म्हणून हे असे आईबाप मिळाले. तिथल्या भोळ्या भाबड्या भाविकांना फसवतात. इतकं म्हणजे कुठे फेडणार रे तू हे पाप. इतकं नाटकं करतो, आणि ती फुगी तर बापरे असं दाखवते जसं काय मी तर एकदम बाबा हसून हसून मारते नुसती. ती बहीण आहे, ती तर येड्यासारखीच असते. आणि ही पण उगाच दात विचकून चिमेने चांगलं शिकवलंय मुलींना कसं काय हसून मारायची समोरच्याची. एक ह्यानेच फोटो लावलेला तो बघितला, त्याच्यामध्ये मेन्शन केलंय, ह्याने स्वतःचं नाव दिलंय आणि उच्च न्यायालयाचे हे ॲडव्होकेट. हा कधीपासून उच्च न्यायालयाचा ॲडव्होकेट झाला.
हा जिल्हा सत्र न्यायालयाचा पण ॲडव्होकेट नाही आहे. पाठी बघा याची, कधी तुम्हाला कधी मी लावेन इंस्टाग्रामला ह्याचे नावाचं, जे आत्ताच लावते. आता इथून सुटायचं आणि तिकडे पॉडकास्ट संपल्यावरती इंस्टाग्रामला बघायचं. आता ते नाहीच आहे तरी पण हा तिकडे का नाही सांगितलं यूट्यूबर आहे. हां, एरवी तर मोठा मिरवत असतो, मग सांगायचं ना यूट्यूबर आहे, म्हणजे कळलं असतं लोकांना तुझी खरी लायकी. एकतर यूट्यूबर सांगितलं नाही, कारण लोकांना मग कळलं असतं की हा कशासाठी आला इथे आणि हा काय ह्याचा अजेंडा आहे आणि हा काय मनोभावे आलेला नाही आहे. हा आपला वापर करून घ्यायला आला आहे, स्वतः छापायला. देवाला पण सोडत नाही. लोकांनी तिथेच चोपला असता म्हणून नाही सांगितलं, म्हणून तिकडे सांगितलं. मोठे ॲडव्होकेट ते पण फेकलं. अरे देवाच्या दारी जाऊन तरी खरं बोला रे. तिथे जाऊन नुसते पापावर पाप, एकदम खोटं कुठे पैशाचं, कुठे घुसायचं, कुठे ओळख, कुठे आपली आयडेंटिटीच खोटी सांगायची. जे आपण नाही आहे ते उगाचच काहीतरी खोटं बोलायचं. अरे खोटं बोलताना जीभ झडत कशी नाही रे तुझी. आणि सगळ्यात आधी मला हे जे ड्रेस वगैरे जे बनवणारे जे लोक आहेत ना, ह्या लोकांना मला आधी सगळ्यात सांगायचं आहे की आपल्या कपड्यांवरती त्या देवाचे फोटो छापणं, चित्रविचित्र जागेवरती देवाचे फोटो विणणं किंवा काय आपण म्हणतो स्टिच करणं, तर त्या गोष्टी सगळ्यात आधी तुम्ही बंद करा. ते घालणारे तर मूर्ख आहेतच, पण तुम्ही बनवणं आधी बंद करा. ह्याला ना कुठेतरी आळा बसलाच पाहिजे. ज्या प्रकारे आता मंदिरांमध्ये ड्रेस कोड आता कंपल्सरी केला आहे, त्याच प्रमाणे आता ह्या गोष्टीचा आता नेक्स्ट हीच गोष्ट करायला घ्या. जर तुम्हाला आपला देवांचा अपमान व्हायला नको असेल आणि आपला धर्म जर जपायचा असेल, तर ह्या गोष्टीला सगळ्यात आधी आता स्टॉप करा. हे देवांचे कपडे परिधान करणं, देव असलेले प्रिंट असलेले कपडे घालणं, कुठे कुठे विचित्र जागी देवांचा पदरावर ब्लाऊजवर देवांचे फोटोज छापणं, हे आधी सगळ्यात आधी बंद करा. कारण ते अशा कुठल्या विचित्र अवयवांवर ते पडतात. त्याच्यानंतर मग आपण ते असं कुठेतरी साईडला टाकतो. नंतर मग ते खराब झाले काहीतरी, मग ते फाटतं फुटतं, त्याला चिखल लागतो, तर पदर लोळतोय. ह्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर अननोईंगली आपल्याकडनं देवी देवतांचा, आपल्या धर्माचा अपमान होतोय. तर सगळ्यात आधी ह्यांना आळा घाला, ह्यांना बंद करा. आणि ह्याने एक रील टाकली होती आणि त्याच्यामध्ये म्हणे की 1 मिलियनपर्यंत व्ह्यूज आले पाहिजेत, इतकं पोचवा, इतकं शेअर करा, असं करा तसं करा. आणि ह्याला कोणीतरी लिहिलं होतं त्याच्यामध्ये की काय इथे तरी नाटकं करू नको, किती फालतू माणूस आहे, किती दिखावा करतो. तर बोलतो हा काय दिखावा आहे का, देवाच्या वारीला जाणं हा काय दिखावा आहे का, जर हा दिखावा असेल तर मी 100 वेळा हा दिखावा करेन. अरे तू काय समजतो काय स्वतःला की तू बोलला आणि तू कुठला मोठा एकदम शाणा झाला का. हां, दिखावे काय 1 मिलियन करा हा दिखावा नाही आहे तर काय आहे. इथे पण तुझी स्वार्थी बुद्धी की देवाच्या नावाने तू काय पण फालतू थुकरट धंदे करणार आणि ते आम्ही पसरवायचे आणि तुला कमवून द्यायचे. अरे म्हणूनच म्हणते रे, तुझ्यासारखा नालायक निब्बर माणूस इतका खाली पडलाय, बाप रे. म्हणजे कसा ह्याला काय झालं म्हणजे समजेल. देवा तुला माहिती आहे ना, आय नो तू याच्या पापाचा घडा भरतोयस. आता भरतच आलाय, बस एकदम थोडंसंच. काय कधी होणार आणि होणार मग ओम फट्ट स्वाहा, ढबी डुल्ल्याचा डुलडुल्ला. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. थोडं हार्श पॉडकास्ट होतं, कारण ह्या व्यक्तीला मी चांगलं बोलूच शकत नाही, ह्याच्याशी किंवा ह्याच्याबद्दल मी सौम्य भाषेत बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावर येणारे पॉडकास्ट हे नेहमीच हार्श असतात आणि हार्श असतील, कारण ह्याचे धंदेच असे आहेत की ह्याच्यावर आपण चांगल्या भाषेत काही वक्तव्य करूच शकत नाही. आय होप तुम्ही समजून घ्याल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. श्री हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.